नमस्कार, डी 24 तास प्लेट न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता. धुळे जिल्ह्याचे आमदार अनुभाई अग्रवाल यांनी पाचकंदील परिसरातील मार्केट तोडून जे व्यावसायिक लोक आहेत त्यांना जागा या ठिकाणी दिली होती, जेल रोड या परिसरामध्ये. पण या परिसरामध्ये जागा दिल्यानंतर काही पक्ष संघटना ह्या लोकांनी देखील ती जागा हडप केली असा प्रश्न चर्चा या शहरामध्ये सुरू आहे. तसंच काही घटना पुन्हा या ठिकाणी होते का आपण हे जाणून घेऊ. तर काय सांगणार, काय घटना आहे नेमकी. हे जे भाग आहे जेल रोड हा आंदोलन करणाऱ्याचा भाग आहे, तरी देखील काही लोकांनी या ठिकाणी आपली जागा सांभाळली. काय सांगणार. बरोबर आहे. इथे आता आंदोलन करणाऱ्यांना जे कलेक्टरने अलाव केलं होतं की आंदोलन जेल रोडला व्हायला पाहिजे, त्यांना आता तिथं आंदोलनालाही जागा उपलब्ध राहिली नाहीये. आम्ही जे हिंदू युवा सेनाचं कार्यालय इथं स्थापन केलं आहे त्याचं कारणच ते, आपल्या इथं पाचकंदीला फ्रूट मार्केटचं काम चालू आहे. त्यांना पालिकेने तात्पुरतं इथं त्यांचं गोडाऊनसाठी जागा दिलेली आहे, जोर ते मार्केट पूर्ण होत नाही. परंतु आपल्या शहरात आता बऱ्याच संघटना पक्षांनी रस्त्यावर ऑफिस कार्यालय स्थापण्याची बरेच संघटनांनी पक्षांनी हे कार्यालय सभा. सर काय सांगणार बाबा, या ठिकाणी अनेक लोक या ठिकाणी हे करताय, काय प्रतिक्रिया असेल. आपण देखील या ठिकाणी त्याचप्रमाणे आंदोलन करणार आहे का, त्याचप्रमाणे ऑफिस खोलणार आहे. पक्ष कार्यालय हे जे असतात ते लोकप्रतिनिधींचे असतात आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असतात. पण आपण बघतो जे धुळे याच ठिकाणी नाही, अनेक ठिकाणी जे पक्ष संघटनेचे कार्यालय अनेक ठिकाणी रोडावर सर्वसामान्य लोकांना नाहक त्रास होईल या पद्धतीने टाकण्यात येत आहे. तरी त्या गोष्टीला विरोध म्हणून ते कुठलेही पक्ष असो, कुठलेही संघटना असो, पण जे अनधिकृतपणे जे काय सांगणार. महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी उपमहापौर और महापौर देखील आपल्याच पक्षाचा आहे, तरी देखील तुम्ही कारवाई का करत नाही. कारण ज्या ठिकाणी जे भाजीपाला व्यावसायिक लोक आहेत त्यांच्यासाठी जागा असताना देखील महानगरपालिकेने असं पाऊल का उचलला, असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. काय सांगणार. जरी महापालिकेत सत्ता आमची असली तरी पण जो एक मन आहे का जोपर्यंत बाहेर रडत नाही तोपर्यंत आईला पण कळत नाही का त्याला त्रास होत आहे. आम्ही वारंवार तक्रारी केल्या, पण तरी ते निष्काळजीपणे किंवा जाणीवपूर्वक हवारपणे जे प्रशासन कारवाई करत आहे. आमचं एक म्हणणं आहे, जरी आमची सत्ता असली आणि प्रशासन काही चुकीचे काम करत असेल, काही लक्ष देत नसेल चुकीच्या कामांकडे, तर आम्ही त्याच्या विरोधात आम्ही लढणार आहोत. या माध्यमातून आमचं त्यांना सांगणं आहे. आम्ही लढू हे त्या माध्यमातून. युवा म्हणून काय सांगणार सर, युवा म्हणून काय सांगणार. मी तर या प्रभागातला नगरसेवकच आहे. अनेकदा महापौरांच्या माध्यमातून मी सुद्धा या विषयात तक्रारी केलेल्या आहेत की ही जी जागा आहे ही फ्रूट व्यापारी, भाजीपाला व्यापारी यांच्यासाठी महापालिकेने आरक्षित केली होती, कारण की त्यांचं तिकडचं आपण आस्थापना काढल्या होत्या. त्यामुळेच इथं आम्ही ते शिफ्ट केलं होतं. ही चर्चेत, पालिकेत, महासभेत या विषयात चर्चा होऊन इथं ही जागा ठरली होती. परंतु काही सामाजिक संघटनांनी, काही राजकीय पक्षांनी त्यांच्याकडे का भाडे भरायला पैसे नाहीत का काय नाही, कशासाठी केलंय काय कारण माहिती नाही, परंतु मुद्दामून वेठीस धरण्यासाठी अशा प्रकारचे कार्यालय इथं स्थापन केले. सर असं देखील म्हणण्यात येते काही सामाजिक लोकांनी जे रस्त्याचे खड्डे आहेत ते त्याच्यामुळे आंदोलन केलं, त्यामुळे राग आल्यानंतर असा प्रकार करण्यात येतो, असं देखील चर्चा या ठिकाणी. काय सांगणार. नाही, मुळे असं नाही. आंदोलन करायला प्रत्येकाला अधिकार आहे. तो त्याच्या सनदशील मार्गाने आंदोलन करतो. आम्हीही त्याच प्रकारे सनदशील मार्गाने जे चुकीचं चाललंय, त्यांनी जर चुकीच्या ठिकाणी चुकीचं वाटलं म्हणून आंदोलन केलं, आम्हाला हे चुकीचं वाटतं म्हणून आम्ही आंदोलन करतोय. तुम्ही बघू शकता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नव्हे तर धुळे जिल्ह्यामध्ये अजून ही जी लढाई आता ती बघण्यासारखी आहे. कारण का ज्या लोकांना या ठिकाणी राहण्यासाठी जागा दिली आहे, पोट भरण्यासाठी जागा दिली आहे, त्याच ठिकाणी काही पक्षाचे लोक या ठिकाणी अतिक्रमण करतायत. परंतु आज अतिक्रमण केल्यामुळे अनेक लोकांना या ठिकाणी रहदारीची अडचण निर्माण होते. आणि या ठिकाणी माननीय आमदार साहेब आता कुठली भूमिका घेणार आहे, महानगरपालिका कुठली भूमिका घेणार आहे, पोलीस प्रशासन कुठली भूमिका घेणार आहे, हे देखील आपण जाणून घेऊया. अन्यथा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये जेल रोड या ठिकाणी अडचण होते आणि आंदोलन करायचं नेमकं कुठं हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. येणाऱ्या काळामध्ये 15 ऑगस्ट आहे, लोकांनी आंदोलन करायचं कुठं हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय. कॅमेरामॅन निलेश डोळेचा जारी पवार, डी 24 तास. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती संभाजी महाराज की जय.